मंडळी नमस्कार। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये महायुतीला चांगलाच फटका बसला, तर महाविकास आघाडी 8 पैकी 7 जागा जिंकत यशस्वी ठरली। मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो। परभणी आणि धाराशिव तसंच हिंगोली या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार निवडून आले। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सेनेचा केवळ एक आमदार असताना ओमराजे निंबाळकर यांनी तब्बल 3 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघावरती आपलं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये भाजपचा उमेदवार असेल असं म्हटलं जात होतं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली। त्यामुळेच निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्यातला पारंपरिक संघर्ष आपल्याला निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला। लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातल्या 4 मतदारसंघांमध्ये यावेळेला कोण कुठून बाजी मारेल, नेमकं वातावरण कोणाच्या विरोधात आहे, कुणाच्या बाजूने आहे, अशा चर्चांना आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवलेल्या यशामुळे महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये आनंदाचं वातावरण असून त्याचाच परिणाम हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसू शकतो, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। मात्र दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामध्ये विद्यमान मंत्री तानाजी सावंत, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील या दिग्गज नेत्यांनाही विधानसभेला आव्हान उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। धाराशिव, तुळजापूर, भूम, परंडा आणि उमरगा असे 4 विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहेत। सध्या स्थितीला या 4 पैकी 3 मतदारसंघांवर महायुतीचं वर्चस्व आहे, तर एका ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात धाराशिव विधानसभा मतदारसंघापासून। धाराशिव मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे पक्षाचे कैलास पाटील हे आहेत। कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या मैत्रीची जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा होते। दोघेही ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे यांना निवडून आणण्यासाठी कैलास पाटील यांनी मोठे कष्ट घेतल्याचे आपण पाहिले, तर ओमराजे निंबाळकर हे कैलास पाटील यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं बोललं जातंय। शिवाय कैलास पाटील यांनी मतदारसंघात केलेली कामं पाहता पुन्हा एकदा कैलास पाटील निवडून येतील असं मत व्यक्त केले जात आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील या दोघांनीही उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती, त्यामुळे यांच्याबद्दल निष्ठावंत म्हणून अशीच प्रतिमा जिल्ह्यामध्ये आहे। कैलास पाटील यांच्या विरोधात महायुतीकडून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते याबद्दलही सध्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। त्यातच राणा जगजितसिंह पाटील तसेच धनंजय सावंत यांच्याही नावाची इथून चर्चा होते आहे। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे उमरगा विधानसभा। शिवसेना शिंदे पक्षाचे ज्ञानराज चौगुले हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे महायुतीकडून पुन्हा एकदा हेच उमेदवार असतील अशी शक्यता आहे। गेल्या 3 टर्मपासून त्यांनी केलेली कामं पाहता या निवडणुकीतही त्यांचं पारडं जड राहील असं म्हटलं जातंय। चौगुले यांच्या मतदारसंघात लोकसभेला ओमराजेंना लीड होती। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ। तुळजाभवानीचं प्रसिद्ध देवस्थान म्हणून तुळजापूरची ओळख आहे। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आहेत। 2019च्या विधानसभेच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। या मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांनी विविध योजना या मतदारसंघात राबवल्या, त्यामुळेच पुन्हा एकदा तेच आमदार असतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत। दरम्यान पाटील विरुद्ध निंबाळकर या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर तुळजापूर मतदारसंघात आपली ताकद लावतील, त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही निवडणूक काहीशी आव्हानात्मक ठरू शकते असंही म्हटलं जातंय। महाविकास आघाडीकडून मधुकर चव्हाण, धीरज पाटील तसेच अशोक जगदाळे यांच्या नावाच्या चर्चा होत आहेत। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे भूम, परंडा। शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान मंत्री तानाजी सावंत हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून त्यांच्या पुतण्याला तिकीट मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, मात्र राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाल्यामुळे त्यांनी अर्चना पाटील यांचं काम केलं होतं। तसेच ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत या दोन्ही नेत्यांमध्ये त्यावेळी संघर्ष पाहायला मिळाला होता, त्यामुळे भूम, परंडा या मतदारसंघात ओमराजेंकडून सावंत यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले जातील असं मत देखील व्यक्त होतंय।
तानाजी सावंत यांची शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एक पॉवरफुल नेता म्हणून ओळख आहे। तसेच कारखानदारी आणि शिक्षण संस्था असं जाळं सावंत यांनी मतदारसंघात निर्माण केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं पारडं काहीसं जड आहे। महाविकास आघाडीकडून राहुल मोठे, प्रतापसिंह पाटील, ज्ञानेश्वर पाटील या नेत्यांच्या नावाची चर्चा होत असून सावंत नेमके कोणाच्या विरोधात निवडणूक लढवतील हे आपल्याला येणाऱ्या दिवसातच कळेल। मंडळी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेसारखंच मराठा आरक्षण आंदोलनाचं वर्चस्व राहील का, तसंच त्याचा फटका पुन्हा एकदा या निवडणुकीमध्येही महायुतीला बसेल का, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात।